जळगावमध्ये काल सायंकाळी पुष्पक एक्सप्रेसने जाणाऱ्या प्रवाशांसोबत मोठी दुर्घटना घडली। थांबलेल्या एक्सप्रेसमधून उतरलेल्या प्रवाशांना दुसऱ्या ट्रॅकवरून आलेल्या कर्नाटक एक्सप्रेसने अनेकांना उडवलं। तब्बल 40 जणांना एक्सप्रेसने उडवल्याचं सांगितलं जात आहे। या दुर्घटनेत एकूण 12 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक प्रवासी जखमी झाले आहेत। पुष्पक एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरल्याने ही दुर्घटना घडल्याचं उघड झालं आहे। तसेच एका चहावाल्यानेही ही अफवा पसरवल्याचं उघड झालं आहे। त्यामुळे रेल्वे पोलीस आणि स्थानिक पोलीस या चहावाल्याच्या आणि एक्सप्रेसची चेन खेचणाऱ्याचा शोध घेत आहे। वृत्त सविस्तर जाणून घेण्याकरता चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। जळगावच्या परधाडे रेल्वे स्थानकाच्या जवळ झालेल्या या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला आहे। त्यात 9 पुरुषांचा तर 3 महिलांचा समावेश आहे। तर अपघातातील 5 जखमींना पाचोऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे। तसेच 4 गंभीर जखमींना वृंदावन या खासगी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात येत आहे। पाचोऱ्यातील 5ही जखमींना भेटून पोलिसांनी त्यांचा कबुली जबाब घेतला आहे। घटना कशी घडली, नेमकं काय घडलं याची माहिती पोलीस घेत आहे। या तपासातूनच चहावाल्याने एक्सप्रेसला आग लागल्याची अफवा पसरवल्यानेही ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं। चहावाल्याने अफवा पसरवली आणि दुसऱ्या तरुणाने एक्सप्रेसची चेन खेचली। त्यामुळे एक्सप्रेसने जोरात ब्रेक मारला। त्यामुळे चाकामधून आगीच्या मोठमोठ्या ठिणग्या उडाल्या। त्यामुळे एक्सप्रेसला आग लागल्याच्या अफवेवर प्रवाशांचा विश्वास बसला आणि त्यांनी मागचा पुढचा विचार न करता धडाधड एक्सप्रेसमधून उड्या मारल्या। या सर्व घटनेला कारणीभूत असलेला चहावाला आणि चैन खेचणाऱ्याचा स्थानिक आणि रेल्वे पोलीस आता शोध घेत आहे। पाचोऱ्यातील रुग्णालयात जखमींना ठेवण्यात आलं आहे। त्यातील मोहरम अली हे अत्यंत जखमी झाले आहेत। मोहरम अली हा लखनौवरून मुंबईला येण्यासाठी निघाला होता। मुंबईतील गोरेगावमध्ये तो काम करतो, पण या अपघातात तोही जखमी झाला आहे। त्यामुळे त्याच्यावर पाचोऱ्यातील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे। त्याच्यासोबत आणखी 4 जण याच रुग्णालयात उपचार घेत आहे। पोलिसांनी मोहरम अली आणि इतरांचा जबाब नोंदवला आहे। आम्ही चौघे निघालो होतो, डब्यात आग लागून धूर आल्याने आम्ही रेल्वेतून उड्या मारल्या, त्यामुळे आम्ही जखमी झालो, असं मोहरम अलीने सांगितलं। गावखेड्यातून लखनौवरून आम्ही 5 ते 7 मित्र कामधंद्यासाठी शहरात जात होतो। आम्ही एक्सप्रेसमध्येच होतो। आग लागल्याची अफवा पसरली आणि आम्ही उड्या मारल्या। 5:30 वाजता ही दुर्घटना घडली, असं एका प्रवाशानं सांगितलं। या दुर्घटनेत कुणाचा मामा तर कुणाचा भाऊ दगावला आहे। आगीची अफवा उडाल्याने प्रवासी रेल्वेतून उड्या मारू लागले। तिकडून एक्सप्रेस आली आणि सर्वांना उडवलं, असंही त्यांनी सांगितलं। या अपघातातील मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू झालं आहे। जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या अपघातात 12 जणांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं। तसेच मयतांची DNA चाचणी करून त्यांची ओळख पटवली जाणार असल्याचंही स्पष्ट केलं। दुसरीकडे रेल्वेने तातडीची मदत म्हणून मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख, गंभीर जखमींना 50,000, कायम अपंगत्व आलेल्यांना 2,50,000 रुपये देण्यात येणार आहे।